या गोष्टी किती छोट्या आहेत, पण त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. जी कोणी शक्ती आहे महादेवांच्या जवळ, महादेवांच्या तेजाच्या इतक्या जवळ ह्या शक्तीनं असणं ही साधी गोष्ट नाही. त्यामागे नक्कीच कोणता तरी गूढ हेतू दडलाय. काय झालं पद्मावंच? काही हवं होतं का? नाही महादेव, उलट मी तुम्हालाच काय हवं नको ते पाहायला आले होते. पद्मा, आता गौरीहर पूजन करून घेऊया, म्हणजे लग्नविधीला सुरुवात करता येईल. वय पद्मा, तू भी चल माझ्यासोबत बिगी बिगी. आपल्याला एक काम करायचं आहे. चल चल म्हणते ना. देवी, ही लीला किती आगाध आहे. खरं तर ही पूजा महादेव आणि पार्वती यांच्या मिलनाची आठवण आहे. गौरीने हर प्राप्ती करण्यासाठी जे तप, जे प्रयास आणि ही अखंड श्रद्धा केली, त्या भावनेचे हे पूजन आहे. आणि आज विलक्षण गोष्ट अशी आहे की ज्या गौरीची कथा सांगितली जाते आणि त्या शक्तीला आज स्वतः मी पूजा करताना पाहतोय. आम्ही पार्वती रूप असलो तरी जगदंबाचा अवतार घेतल्यानंतर आम्ही मनुष्य रूप धारण केले. त्यामुळे या सर्व विधींचं पालन करणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. आणि तसंही ही केवळ पूजा नाही, ही आमच्या नात्याची गोड आठवण आहे. ही समय तर नेहमीचीच आहे, आज इतकी महत्वाची कशी झाली? खूप सुंदर प्रश्न विचारला अंबा तू. वस्तू बदलत नाहीत बाळा, बदलतो तो फक्त क्षण आणि त्या मागचा भाव. रोजची समय आज फक्त प्रकाश देत नाही, ती दोन जीवांच्या नव्या प्रवासाची साक्षीदार बनते. विधी पूर्ण होईपर्यंत ही समय तेवत ठेवायची असते. तसेच जवळ हळद कुंकवाचा करंडा आणि कुंकवाने रंगवलेल्या अक्षदा एका वाटीत ठेवतात. बाळा, विवाह फक्त दोन व्यक्तींचा मिलाप नसतो, तो दोन कुटुंबांचा, दोन परंपरांचा आणि दोन संस्कारांचा संगम असतो. आणि हे वाण ठेवण्यामागे एक सुंदर भावना असते. दोन घरांचे सौभाग्य, आनंद आणि समृद्धी एकत्र यावी आणि या नव्या नात्याला मंगल आशीर्वाद लाभावा अशी प्रार्थना त्यामागे दडलेली असते.
या गोष्टी किती छोट्या आहेत, पण त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. तुम्हाला खूप काय माहितीये. एवढंच नाही तर पाटाच्या चारही बाजूला लाकडाचे कळस असलेले 4 खांब वेगवेगळे मांडून एकमेकांना सुताने गुंडाळले जाते आणि एका द्रोणामध्ये ओलं कुंकू आणि आंब्याची पानं ठेवतात. हे आंबा पूजनासाठी उपयोगी येतात. अशा प्रकारे गौरीहार पूजेची तयारी केली जाते. बस बस बस, आजसाठी खूप झालं. आता लग्नविधीला सुरुवात करायला हवी. चला, लई काम आहेत, मी येते. आणि तामसी, तू बी चल ग बिगी बिगी. पद्मा, काही कळलं का ग? त्या शक्तीचा मागोवा लागला? तुर्तास नाही देवी, परंतु ती नक्की सापडेल. तुम्ही चिंता करू नका. मी तिला शोधायच्या अंतिम टप्प्यात आहे. आता तुम्ही केवळ विवाहाचा विचार करा. बाकी सगळ्या चिंता माझ्यावर सोपवून द्या. मी आहे. आलेच मी. सावधान तुळजा, सावधान. महादेव, आता आपल्याला लग्नाची विधी सुरू करायला हवी. आम्हाला काही क्षण द्या, आम्ही आलोच. नारायण, इतका आनंदाचा मंगल क्षण आणि तरीही महादेवांच्या मुखावर चिंतेची छाया. हे नेमकं कोणतं गूढ आहे? नारायण नारायण. स्वामी, तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय ओळखलं देवी? काही ओळखी डोळ्यांनी होत नसतात, त्या नजरेआधी श्वासांना स्पर्श करतात आणि म्हणूनच त्या कधी अनोळखी वाटत नाही. असं आहे म्हणजे आम्ही येण्या अगोदरच वारा तुम्हाला वर्दी देत असा.
वारा नाही स्वामी, मन. तुमच्या पावलांचा आवाज आमच्या कानापर्यंत पोहोचायच्या आधी आमचं मन त्याची चाहूल घेऊन बसलेलं असतं. मग एक गोष्ट खरी झाली दे. कोणती? आता काही क्षणात आपला विवाह होईल. आजवर दोन किनाऱ्यांसारखे असलेले आपण एका प्रवाहाचे हो. मग पडदेही राहणार नाही आणि अंतरही. आणि युगानुयुगे चाललेली ही प्रतीक्षाही संपेल. होय, इतकी वर्ष नियतीने आपली परीक्षा घेतली, पण आता आपण एकमेकांचे होणार आहोत. आणि मग त्यानंतर जर आपल्यामध्ये अंतर निर्माण करायचं असेल तर काहीतरी नवं कारण शोधून काढावं लागेल. मग ही शेवटची प्रतीक्षा स्वामी. आणि शेवटचा विरह देखील. त्यानंतर काळ कितीही पुढे जाऊ देत, प्रत्येक प्रभात तुमच्यापासून सुरू होईल आणि प्रत्येक संध्या तुमच्यावरच संपेल. तुम्ही हे बोलायला इथे आला आहात? नाही, म्हणजे आम्ही तुम्हाला ते तुमची काळजी वाटली म्हणून आलो. सगळं ठीक आहे ना? आम्हाला काय होणार आहे? आम्ही ठीक आहोत. ठीक आहे, पण मन मात्र काहीतरी लपवतंय असं वाटतंय. आणि तुम्ही तुम्ही काही लपवत नाही आहात ना? आम्ही हो. तुमच्या आवाजातही काहीतरी आहे. जणू तुम्हाला काहीतरी सांगायचंय, परंतु सांगत नाही आहात. सावधान तुळजा, सावधान. चिंता ह्याची नाही की कुणीतरी आलंय, परंतु चिंता ह्याची आहे की ती शक्ती आमच्या समोरच येत नाहीये, अज्ञात राहते. ह्याचा नेमका काय अर्थ असू शकेल? ती इथे का आलीये? तिचं प्रयोजन काय? आणि जर तिचा हेतू चांगला असेल तर ती आमच्या समोर का येत नाहीये? नाही, आम्ही देवींना काही सांगू शकत नाही. या मंगलक्षणी त्यांच्या मनात कोणताही किंतु नको, पण न सांगणं योग्य ठरेल का? नको, त्या शक्तीचा अजून मागोवा लागलेला नाही. तिचे सत्य कळल्याशिवाय महादेवांना काही सांगणं योग्य नाही. पण न सांगणं हे योग्य ठरेल का? तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आधी तुम्ही सांगा देवी. तुमच्या मनातलं ऐकणं अधिक महत्वाचं आहे. काही नाही, नंतर निवांत बोलू. आता विवाहापेक्षा दुसरं महत्वाचं काहीही नाही. स्वामी, तुम्ही काहीतरी सांगणार होता. आत्ता तर तुम्ही म्हणालात देवी की आपल्या विवाहापेक्षा अधिक काहीच महत्वाचं नाही. विवाहाची वेळ जवळ आली आहे. त्यानंतर अनंत काळ आहे, अनंत गोष्टींसाठी.
येतो आम्ही. पण देवी, जाण्या अगोदर आम्हाला आपल्याला पाहता आलं असतं तर. हळद लागल्यानंतर नवरा नवरीने एकमेकांना बोहल्यावरच पाहायचं असतं. विसरलात? असं आहे तर म्हणजे नियम आम्हालाच सांगितले जात आहेत. काही भेटींची गोडी प्रतीक्षेतच असते स्वामी. फूल उमलायच्या आधी पाकळ्या उमलल्या तर त्याचं सौंदर्य हरवतं. ठीक आहे देवी, मग आता आपली भेट ही थेट भोल्यावरच होईल. तुमची वाट पाहताना प्रत्येक क्षण युगासारखा भासतोय. तेव्हा लवकर या, आम्ही वाट पाहतोय. स्वामी, तुम्ही गेला नाही? इथे मी आहे तुळजा. तुम्ही इथे? महादेव, प्रथम आपण कलश पूजनाचा विधी संपन्न करूया. हा कलश म्हणजे मांगल्याचं आणि नवीन प्रारंभाचं प्रतीक असतं. म्हणजे अंबा, कलश म्हणजे साक्षात सृष्टीचं रूप. त्यात जल, जीवन, पृथ्वी आणि दैवत्व वसतंय बघ. नवा जीवनाच्या आरंभी समद्या मंगल शक्तीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा म्हणून ह्यो विधी केला जातोय बघ.
महादेवा, कलश स्थापनेचं महत्व असं आहे, या मंगल कलशाला ब्रह्मांड यशशक्तीचं प्रतीक मानलं जातं. या कलशामध्ये सर्व देवतांचा वास असतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहतो. यामुळे सर्व मंगल कार्य निर्विघ्नपणे संपन्न होते. महादेवा, तुमच्या हातावर आता पिवळा धागा बांधण्यात येईल. या हळदीच्या रंगाप्रमाणेच आपल्या जीवनात सौभाग्य, आनंद आणि मंगलता नांदेल. महादेवा, हा धागा आपण बांधूया. आज महादेवांना पाहिल्यावर वाटतंय नवरा मुलगा झाल्यावर देवही अगदी खुलून दिसतात. खरंच आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच काही वेगळा आहे. हा क्षण साक्षात देवांच्या नशिबीही येत नसावा. नारायण. मला आठवतं तो महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा. त्यावेळी आनंदाचा उत्सव अक्षरशः खुलला होता. प्रत्येक विधीसोबत नात्यांचे धागे अजून घट्ट होत होते आणि प्रत्येक मंत्रासोबत मन अधिक जवळ येत होती. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भावना होती की हा क्षण कधीच संपू नये. आणि आज पुन्हा अगदी तसंच वाटतंय. जणू काळानं एक सुंदर आठवण पुन्हा नव्याने जगण्याची संधी दिली आहे. नारायण 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 नारायण. गेले कुठे ते? एव्हाना मायावी ऋषींनी त्यांचं कार्य यशस्वी करून इथे यायला हवं होतं. इतका अवधी का लागतो आहे? अद्याप त्यांची काहीच वार्ता नाही. याचा अर्थ काहीतरी चुकतं आहे निश्चित. असुर नरेश, विवाह ही क्षणात पूर्ण होणारी गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये अनेक विधी असतात आणि प्रत्येक विधीची स्वतःची एक वेळ असते. कदाचित तुळजाचा विवाह संपन्न झाला नसेल ना? असुर नरेश, ते शक्य नाही. कारण हा विवाह जर का संपन्न झाला असता तर याचे संकेत संपूर्ण सृष्टीने दिले असते. शंखनाद झाला असता असुर नरेश. आकाशातून देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली असती. प्रत्येक दिशेला त्या क्षणाची चाहूल लागली असती. परंतु असं काहीही झालेलं नाहीये. याचाच अर्थ हा विवाह संपन्न झालेला नाहीये. किंवा याचा अर्थ कदाचित दुसराही असू शकतो. आपल्या मायावी ऋषींनी आपलं कार्य अगदी यशस्वीपणे पार पाडलं असेल आणि विजयाची चाहूल आपल्यापर्यंत पोहोचायची शेष असेल. असुर नरेश. या ऋषीवर, आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो. तुम्हाला दिलेलं कार्य यशस्वी झालंय ना? सांगा ऋषीवर, तुळजा कुठे? असुर नरेश, तुळजाला अंकित करण्याची योजना यशस्वी करण्यासाठी आम्हाला वाड्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. परंतु तसं घडलंच नाही. म्हणजे वाटेत आमच्या समवेत नेमकं काय घडलं हे आम्हालाही कळलं नाही. एका क्षणात एका अज्ञात शक्तीने आम्हाला जखडलं आणि आम्ही पाषाणात रूपांतरित झालो. काय तुला तरी कळते का तू काय बोलतो आहेस? क्षमा करा असुर नरेश, पण आम्हाला कळलंच नाही आमच्यासोबत नेमकं काय घडलं ते. एका क्षणी आम्ही पुढे चाललो होतो आणि दुसऱ्या क्षणी आम्ही स्वतःला
पाषाण रूपात अडकलेलं पाहिलं. काय? आणि अधिक विचित्र गोष्ट म्हणजे जेव्हा पुन्हा मनुष्य रूप प्राप्त झालं आणि आम्ही तुळजाच्या महालाकडे निघालो तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा आमचं पाषाणात रूपांतर झालं. जणू कुठली तरी शक्ती आम्हाला तुळजाच्या महालात जाण्यापासून अडवत होती. जेव्हा आम्ही परत इथे यायला निघालो तेव्हाच आमच्यासोबत हे घडायचं थांबलं. या एका क्षुल्लक अडचणीमुळे तुम्ही माघारी आलात. ही तुमची आसुरी माया, हे तुमचं सामर्थ्य. अजून नरेश थांबा. यामध्ये त्यांची काहीही चूक नाहीये. हे सगळं जे काही झालं आहे नक्कीच कोणत्या तरी शक्तिशाली दैवी शक्तीने या कार्यामध्ये आडकाठी केली. कारण हे साध्या सुध्या शक्तीचं काम नव्हे. परंतु खरंच जर का हे त्यांच्या विवाहाच्या रक्षणासाठी केलं असेल तर तो विवाह अजून पार का पडला नाही? देवी सटवाई, तुम्ही आजच्या या मंगल क्षणी तुमचं आगमन म्हणजे आशीर्वादच लाभला आम्हाला. तुम्ही आलात त्याने आमचा आनंद द्विगुणित झाला. परंतु देवी, तुम्ही यायला इतका विलंब का केला? काही आगमन वेळ पाहून होत नाहीत, ती नियती ठरवते. आणि जेव्हा काळाची हाक येते तेव्हाच योग्य क्षण समोर येते. देवी, परंतु तरी आम्हाला वाटत होतंच की कोणीतरी इकडे आहे. कुठली तरी शक्ती या महालात वावरते. म्हणजे तो आवाज तुमचाच होता देवी. होय तुळजा, ती मीच होते. मग तुम्ही याआधी आम्हाला भेट का नाही दिली देवी? तुम्ही स्वतःची ओळख का लपवली? आणि तुमच्या अशा गूढ येण्यामागे काय प्रयोजन आहे? देते देवी, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. तुम्हाला आठवतंय का, जेव्हा तुम्ही जगदंबा अवतार धारण केला होता तेव्हा तुमच्या मानवी जीवनातील भोग आणि नियतीची रेषा लिहिण्यासाठी मला पाठवलं गेलं होतं. त्यावेळी मी संकोचले होते. ज्यांच्या केवळ आशीर्वादातून इतरांचं भाग्य लिहिलं जातं त्यांची नियती लिहिण्याचं धाडस माझ्या मनाला होत नव्हतं. त्यावेळी तुम्हीच मला प्रवृत्त केलं होतं देवी की तुमच्या ललाटी तुमचं नशीब मी लिहावं. त्यावेळी तुम्ही म्हणाला होता की या मनुष्य जन्माचे भोग जे आहेत ते मला स्वीकारायचे आहेत. या शरीराच्या वाट्याला जे सुख दुःख येणार आहे ते मला पूर्णत्वानं जगायचं आहे. कलयुग जवळ येत आहे तसं अनेक देवदेवतांना निरनिराळे अवतार घेऊन प्रकट व्हावं लागेल. मनुष्य जातीला वारंवार त्यांच्या आधाराची गरज पडेल. त्या प्रत्येक देवतेच्या ललाटीची भाग्यरेखा तुम्हालाच उमटवायची आहे. किती प्रकारच्या नात्यांचे किती विविध रंग पाहायला मिळतात या मनुष्यांच्या विश्वात. एखादी बहीण कोणत्याही अपेक्षेशिवाय तिच्या भावावर जीव ओवाळून टाकते. एखादा पिता आयुष्यभर कष्ट करतो पण आपल्या मुलांना त्याची झळ बसू देत नाही. आणि आई हे या जगातलं सगळ्यात सुंदर नातं. आई तर मुलांसाठी सर्वस्व ओवाळून टाकते. ह्या सप्त रंगांमध्ये आम्हाला न्हावून निघायचे सटवाई माता. जग
जननी तव चरणी आई फळ येईशी न सरुनी जाई सकळ पिडाने हरुनी आई पोटाशी घे धरुनी आई महिमा तव त्रिभुवनी तुळजाई आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी. हो देवी, आम्हीच तुम्हाला सांगितलं होतं, परंतु आज विवाहाच्या मंगल क्षणी त्याचा संदर्भ पुन्हा काय येतोय? तुमच्या नशिबात कोरलेली एक गोष्ट पूर्ण करण्यासाठी स्वतः आदिशक्तीनं मला इथं पाठवलं आहे. ही केवळ एक घटना नाही, हिचं महत्व फार मोठं आहे. कारण ती तुमच्या या मनुष्य रूपाच्या ललाटी प्रत्यक्ष नियतीनं कोरली आहे. आणि जर ती गोष्ट योग्य वेळी योग्य प्रकारे घडली नाही तर संपूर्ण विश्व विनाशाच्या उंबरठ्यावर येईल.